नमस्कार. खूप दिवसांनी पुन्हा आपल्या चॅनलवर नव्या चविष्ट रेसिपीसह आले. मसाल्यांच्या आणि सणाच्या ऑर्डर्समुळे चॅनलकडे आणि माझ्या या फॅमिलीकडे रेसिपी देण्यासाठी थोडंसं दुर्लक्ष झालं. पण आजपासून पुन्हा नियमितपणे चविष्ट, सोप्या आणि घरगुती भन्नाट रेसिपी घेऊन येणार आहे. चला तर मग तोंडाला चव देणारी ही भरवा मिरची कशी केली ते आज आपण बघूया. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोरडं पण चविष्ट असं काहीतरी खावंसं वाटतं. मार्केटमध्ये ही लांब दिसणारी ढोबळी मिरची दिसली. हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलं आणि मधून याला थोडंसं वरचं देठाकडचं भाग थोडासा सोडून देऊयात आणि खाली एक सरळ चीर मारून घेऊयात किंवा कापून घेऊयात. ही ढोबळी मिरची सरळ कापून घेतली की देठाकडचा भाग जो सोडला होता त्यालाही छोट्या छोट्या आडव्या 2 चिरा देऊन घेऊयात दोन्ही बाजूने, म्हणजे मिरची सगळी उघडली जाते. आता यातलं बी काढायचं की नाही काढायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी मिरचीचं बी तसंच ठेवणार आहे. या मिरचीचं बी या भाजीमध्ये चविष्ट लागतं. बाकीच्याही मिरच्या याच पद्धतीने मी कापून घेतल्यात. याचा मसाला तयार करून घेऊयात. हा मसाला तयार करत असताना शेंगादाण्याचं कूट आणि तिळाचं कूट 2 चमचे तिळाचं कूट आणि बाकीचं शेंगादाण्याचं कूट असं मी 1 वाटीभर मिक्स करून घेतलं होतं. यामध्ये आपण थोडासा एसर मसाला घालूयात, धन्याची पावडर घालूयात आणि नेहमीचेच मसाले घालूयात. इथे मी लसणाच्या ऐवजी कांदा लसूण मसाला घेतला आहे. कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि हिंग असं घालून हे छान मिक्स करून घेऊयात कोरडंच. यानंतर याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. हे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि 1 ते 1.5 चमचा तेल घालून या मसाल्याला हे तेल सगळं लावून घेऊयात. अगदीच खूप मसाला ओलसरही करायचा नाही आणि कोरडाही ठेवायचा नाही. मसाल्याला सगळं तेल लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये तेल घालायचं आणि मसाला तयार करून घ्यायचा. इथे मसाला तयार झाला आहे. मिरच्याही सगळ्या चिरून झाल्या आहेत. आता या मसाल्यामध्ये तुम्हाला कांदा लसणाची पेस्ट घालायची असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. इथे मी कांदा लसूण मसाला वापरला होता त्यामुळे पेस्ट मी वापरली नाही. मसाला तयार झाला आहे. अगदी बोटांनी छान इथे हा मसाला दाबून आपण या मिरचीमध्ये भरून घेऊयात. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये मिरची अगदी थोडीही तुटली नाही. याचं कारणच हे आहे की मिरचीला उभी चीर दिल्यानंतर छोट्या छोट्या दोन्ही बाजूनी आडव्या चिरा दिल्या होत्या. त्यामुळे मिरची छान उघडली गेली, मसालाही छान भरला गेला. मिरची न तुटता इथे आपली ही सगळी मिरची भरली गेली. नेहमीप्रमाणे फोडणी करून घेऊयात. कढईमध्ये थोडंसं तेल घालूयात. जिरं मोहरी छान तडतडलं की ही भरून घेतलेली मिरची यामध्ये सोडून घेऊयात. छान एक दणकावून लो टू मिडियम गॅस करत करत एक दणकावून वाफ काढून घेऊयात. मिरचीला उलटसुलट करून घेऊयात आणि जो उरलेला मसाला होता तो या मिरचीवरती घालून घेऊयात. छोटे छोटे 2 पाण्याचे यावरती हपके मारूयात. म्हणजे मसाला मधपर्यंत जर शिजला गेला नसेल किंवा मिरचीचा मसाला मधपर्यंत वाफला गेला नसेल तर या पाण्याच्या हपक्यामुळे तो वाफला जातो. आणि वरनं जो मसाला आपण घातला आहे हा मसाला मिरचीला वरतून छान चिटकला जातो. त्यामुळे मिरचीला पाण्याचा भपका दिल्यानंतर लो टू मिडियम गॅस करत करत परत एकदा मिरचीला वाफ काढून घेऊयात. उलटसुलट करून घेऊयात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. इथे आपली परफेक्ट भरवा मिरची मसाला थोडाही बाहेर न येता तयार झाली आहे. ही भरवा मिरची तुम्ही टिफिनसाठी किंवा अगदीच तुम्ही प्रवासातही जात असाल तरी 2 दिवस छान टिकते. ही भरवा मिरची भाकरी, भात, पोळी, ब्रेडसोबतही छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला परत भेटूया.